सैफवर हल्ला करणाऱ्या आरोपीचा फोटो आता सध्या समोर आलेला आहे आणि आरोपीवर अटकेसाठी आता तपास यंत्रणांना सुद्धा वेग आल्याचं पाहायला मिळते। आरोपीच्या अटकेसाठी 10 पोलिसांची पथकं रवाना झालेली आहेत। आरोपीवर हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल आहे आणि आत्ताच्या क्षणाची सगळ्यात मोठी अपडेट आपल्या समोर येते आहे। हा जो आपण फोटो पाहतोय स्क्रीनवर सैफच्या घरावर हल्ला करणाऱ्या आरोपीचा हा फोटो आहे आणि हा आरोपीचा फोटो सीसीटीव्ही मध्ये कैद झाल्याचं समोर आलाय। हाच आरोपी आहे ज्याने 2 वाजता रात्री मध्यरात्री सैफच्या घरावर हल्ला केला। अधिकची माहिती घेऊन आमचे प्रतिनिधी निखिल चव्हाण आपल्या सोबत आहेत। निखिल, अगदी महत्त्वाची अपडेट, आरोपीचा सकाळपासून शोध सुरू होता, अखेर आता हा फोटो समोर आलेला आहे, तपासाला कसा वेग येतोय? श्रद्धा, आपण पाहिलं तर काल रात्री संपूर्णपणे घटना घडलेली होती आणि यामध्ये 2:30 वाजता सैफ अली खान याच्या घरात एक जण घुसून हा जो संपूर्णपणे हल्ला आहे तो सैफ अली खानवरती करण्यात आलेला होता। त्यानंतर पोलिसांचा संपूर्ण अनुषंगाने जो तपास आहे तो सुरू झालेला होता। त्यामध्ये हा जो सीसीटीव्ही आहे तो सैफ अली खान याच्या बिल्डिंग मधून खाली उतरतानाचा हा सीसीटीव्ही आहे आणि याच्या सीसीटीव्ही मध्ये हा जो व्यक्ती आहे तो कैद झालेला आहे। हा आता त्या बिल्डिंग मधून कुठे पसार झालेला आहे या अनुषंगाने पोलीस तपास करत आहेत। तर जवळच्या रेल्वे प्लॅटफॉर्म तसेच बस स्टॉप, रिक्षा स्टँड यावरती देखील हा संपूर्णपणे तपास आहे तो पोलीस करतात आणि पोलिसांच्या माध्यमातून जवळपास 10 पेक्षा जास्त टीम आहेत त्या तयार करण्यात आलेल्या आहेत। मुंबई सोडून गेला असल्याची जी शक्यता आहे ती पोलिसांनी व्यक्त केलेली आहे। त्यामुळे पोलीस आता महाराष्ट्राच्या बाहेर देखील या आरोपीचा शोध आहे तो घेणार आहेत। प्राथमिक दृष्ट्या पाहायचं झालं तर चोरी करण्याच्या अनुषंगाने हा चोर आला असल्याची देखील शक्यता वर्तवण्यात येते, कारण या चोराच्या पाठीवरती बॅग आहे आणि या बॅगेमध्येच भरून जे माल आहे तो घेऊन जाण्याचा प्रयत्न आहे तो हा चोर करू शकत होता। तसेच त्याच्याकडे एक स्कार्फ देखील आहे, त्याच्या गळ्यामध्ये स्कार्फ आहे, तो स्कार्फ तोंडाला गुंडाळून हा या ठिकाणी बिल्डिंग मध्ये त्यांनी एंट्रन्स आहे तो केल्याचं देखील पोलीस या ठिकाणी आहेत ती शक्यता व्यक्त करतात। त्यामुळे बरोबर, एकीकडे आपण पाहतोय की क्राईम ब्रांचचा तपास सुरू आहे आणि आता हा समोर आलेला फोटो, ताजी माहिती घेत राहू। धन्यवाद निखिल, दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।